श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत असतो, कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्यांची निवड केलेली असते. स्वामींची भक्ती करण्यासाठी स्वतः स्वामी आपल्या भक्तांची ही निवड करत असतात आणि त्यामुळेच तर स्वामी आपल्या भक्तांना पावलोपावली मदत करत असतात. क्षणोक्षणी त्या भक्तांच्या बरोबर राहतात. नेहमीच आपल्या भक्तांना कधीही कोणत्याही संकट येऊ नये किंवा संकट आलं तर त्यातून स्वामी अलगद बाहेर काढत असतात. कारण संकट येणं आणि संकट न येणं हे स्वामींच्या हातामध्ये नाही, कारण ते प्रत्येकाच्या कर्माचा भाग असतो आणि ज्याचं जसं कर्म त्या पद्धतीनेच त्याला त्या कर्माचे भोग हे भोगावे लागत असतात. कारण प्रत्येक वेळी स्वामी नेहमी म्हणत असतात की कर्मचे भोग हे भोगूनच संपवले पाहिजेत आणि त्यामुळेच एखाद्या भक्ताने स्वामींच्या सेवेमध्ये आला आणि त्याच्या पाठीमागे जर संकटे दुःख यायला सुरुवात झाली किंवा त्याच्या कधी असा देखील काही लोकांचं मत असते की आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलो आणि खूप संकटे आणि दुःखांनी आमचं आयुष्य घेरून गेलं, खूप दुःख संकटे आली, परंतु नेहमी स्वामींची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या पाठीमागे असे दिवस येत नसतात, कारण स्वामी त्या भक्तांच्या बरोबर असतात. परंतु जे भोग भोगायचे आहेत तिथे मात्र हे भोग भोगावेच लागतात. जर स्वामी तुमच्या बरोबर असतील, तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर मात्र जिथे खूप मोठं नुकसान होणार होतं तिथे थोडक्यावर निभावलं, म्हणजे जिथे खूप त्रास होणार होता तिथे थोडंसंच नुकसान होतं आणि अशा प्रकारे स्वामी आपल्या भक्तांना तारून नेत असतात. म्हणून तर प्रत्येकाला आपापल्या कर्माचे भोग हे भोगूनच संपवायचे असतात. परंतु जर स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर असतील तर त्या कर्माची तीव्रता ही नेहमीच कमी होत असते आणि आपल्या भक्तांना स्वामी अनुभव हे नक्कीच देऊन जात असतात. असेच स्वामींचे अनुभव हे पावलोपावली स्वामी आपल्या भक्तांना देखील देत असतात. आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्या ताईंनी आपल्या चॅनलवर अगोदर 2 अनुभव शेअर केलेले आहेत आणि आजचा अनुभव त्यांना 3रा अनुभव आलेला आहे. खरोखरच जेव्हा त्यांनी अनुभव लगेचच शेअर केला की त्यांना लगेच स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. खूप सुंदर अनुभव त्या ताईंच्या आहेत आणि त्या ताई या जालना जिल्ह्यातील ताईंचा अनुभव आहे. चला तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे झालेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगायचा ताई. हा अनुभव शेअर करायचा होता. नाव सांगायचंय का ताई? नाव नाही ना. बरं, जिल्हा तालुका काय सांगायचंय? जाफराबाद तालुका. कोणता? जाफराबाद तालुका. आणि जिल्हा? जालना. जालना जिल्हा. अच्छा. पहिले 2 अनुभव शेअर करेल मी. हा. 2 अनुभव म्हणजे जालना जिल्ह्यातील ताईंचा अनुभव तुम्हीच होता का? हा. बरं. एक गुरुवारचा. हो. तुळशीच्या जवळ वास आला. हा. आलं लक्षात. आणि लगेच पुन्हा पण आला अनुभव. अरे वा. हो ना. आता 2-3 दिवस झाले मिस्टरला म्हणलं आपण शेगाव जाऊ म्हणलं. अरे वा. गजानन महाराजांना. हा, तर ते म्हणे आपण श्रावण महिन्यात जाऊ म्हणे. म्हणलं नाही ना, आता गुरुपौर्णिमा आहे म्हणलं, आपल्या गुरुची कुठून आपल्याला जायचं म्हणलं दर्शनाला. तर ते म्हणे नाही ना, श्रावण सोमवारी जाऊ आपण, आता ते जाणं होत नाही. मग मंगळवारी पूजा करायला बसली मी. आणि अशीच पूजा करता पूजा आटपली आणि माळ जप झाला, तारक मंत्र झाला आणि मग रशीक बसली थोडा वेळ. म्हणलं स्वामी मला लई इच्छा आहे म्हणलं, जसं गुरुपौर्णिमाला शेगावाला जायची म्हणलं, तुम्ही काय बुद्धी द्या म्हणलं, जसं गुरुपौर्णिमाला जायची शेगावला मला जायचं म्हणलं. पण ते नाही म्हणते म्हणलं ना, आता इच्छा आहे म्हणलं, जसं आता गुरुपौर्णिमा आहे आपण जाऊ दर्शनाला गजानन बाबाच्या.
तर मग दर्शन पूजा बिजा झाली आटपलं आणि मग बुधवारी पाऊस चालू होता आमच्याकडे झडगं होतं. मग सगळं आवरलं घरचं शेताचे सामान त्या दिवशी पाऊस चालू होता तर मग सगळं आवरलं घरचं. मग ते पण अंग टाकलं मी अंग टाकलं तर उठले मला काय म्हणते आवर म्हणलं कशालाच म्हणते आपलं शेगाव जायचं. अरे वा. मी आणलं तुम्ही तर परवा दिवशीच नाही म्हणले ना श्रावण महिन्यात जायचं म्हणे ना आता कुठं म्हणलं इथल्या पाण्या पावसाचं पुन्हा गुरुपौर्णिमा उद्या आहे म्हणलं कशाला. तर म्हणते नाही ना आता जाऊ. मग एक जण आणखीन सोबत एक जोडी होती आणखीन दुसरी. मग गेलो दर्शनाला गेलो घरून समजा 3-1 वाजता निघलो शेगावला जायला. तर इकडून जात आहे ना कोणतं गाव आहे कोणती जाते गाव काही लक्षात नाही. काही इतकं स्वामींना वाचवलं की आम्हाला नाही तर त्या काल काहीच राहत नव्हतं. अरे बापरे काय झालं. एक समोरून कार आली. त्याच्यामुळे मी आज सकाळचं म्हणलं आपल्या स्वामींना लय वाचवलं म्हणलं पहिला अनुभव शेअर करायचा म्हणलं आपल्या स्वामीचा आता. अरे बापरे म्हणजे ऍक्सिडेंट झाला असता का. झाला म्हणजे झालाच असता कारण चांगली किती मोठी पाय फटफटत गेले मै पण मग गाडी कत्ताही पडली नाही अशी पूर्ण वाकडी तिकडी खाली आमपर्यंत पाय घालत गेले मै. अरे बापरे. तर त्या माणसानं कार आणली ना त्यानं जागीच असा टर्न मारला ना पुढून आणली. अरे अरे. तर इतकी गाडी अशी वाकडी तिकडी हलपटत अशी किती लांब गेली पण मी अशी कप्पे शिटायच्या पूर्ण खाली घसरली तरी मी दोन्ही पाय सुद्धा असे सगळे घसरत गेले किती लांबलो. अरे काहीच नाही झालं मला कुठं खरंच. बापरे स्वामींची लीला बघा. ती गाडी कानी म्हणा पाय घसरणार मग तोंडात सारखं श्री स्वामी पाहिलं तर जसं आपलं सारखं पण इथलं गप्पून स्वामीचं नाव आलं तोंडामध्ये. म्हणलं स्वामी आता वाचा श्री स्वामी समर्थ अवताईला बी सांग किती लांबलो गाडी गेली पण कत्ताही गाडी खाली पडू दिली नाही त्यानं. अरे वा. आणि मग जसे समोर आजूबाजूला दुकानं होती लोक सगळे पोहोचली म्हणे गाडी अशी राहत नाही म्हणे. मग इतकं धगधग व्हायला पूर्ण अंग सांग्यासारखं झालं खाली पायाशी दिली पडली. म्हणलं पहा स्वामीनं वाचवलं म्हणलं आपल्याला स्वामीला नेणं होतं म्हणलं तिथवरून आपल्याला आणणं बी होतं म्हणलं सुखरूप घरी. हो ना. हेच मोठा जास्त अनुभव म्हणलं स्वामीनं आपल्याला काहीच होऊ दिलं नाही जसं त्या दिवशी केलं काहीतरी गाडी पडेच झालं जास्त. मग का आता एवढी फास्ट गाडी होती पुढून म्हणताय. अहो ताई इथलं 2-3 ठिकाणी स्वामीनं तारलं. एक समोर बकरी बी लगेच डायरेक्ट गाडीच्या समोर आली अशी ब्रेक दाबलं आहे ना. अरे लगेच गाडी बकरी अशी बंदी पडायची पण जागीच ब्रेक दाबलं डायरेक्टच गाडी बी बकरी बी 1-2 ठिकाणी कुत्री बी कशालाच धक्का नाही लागला. बापरे म्हणजे तुमच्यावर त्या दिवशी संकटच येणार होतं की काय ताई. काहीतरी संकट रात्री गेलं ध्यानाला ते मला तिथं गजानन बाबाच्या आपण मठात गेलो पण मला रात्रभर नाही लागली कारण दिवसभराचं ध्यानात यायची. हे म्हणजे आज लय अवघड दिवस झाला. एखाद्या जागेवर संकट असेल तर माणसाला वाटतं बाबा की झालं पण 2-3 जागेवर सतत संकट म्हटल्यानंतर जीव घाबरून जातो ना. ते म्हणजे मला झोपच नाही आज काहीच होत होतं कारण 2-3 कुत्रे आले मध्ये. एक बकरी आली एक माणूस आला ती कार आली. तिथं गेलो 6 वाजता तिथं रूम घेऊन पाहिली. स्वामी 3 वेळा तारून नेलं तुम्हाला. मग तेच लय मोठा अनुभव मला असं वाटतं आता ताईला कधी सांगते कधी नाही कारण स्वामीला आपलं हे तर नाहीच म्हणजे पण स्वामीने बुधवारी जेवण आणलं ना नाही म्हणताय जायचं. स्वामीनं आणल्या दिवशी तिथं बोलवून आम्हाला ते शेगावमध्ये. म्हणजे तुमच्यावर काही संकट येणार होतं पण म्हणून तर तुम्हाला म्हणजे जायचं नव्हतं पण हट्टापोटी तुम्ही गेला म्हणून स्वामींनी तारून नेलं त्या संकटातून तुम्हाला. नाही लय तारलं ताई कारण जर हात जर नाही सगळे असते साधे तुम्ही खाली पडले असते तर लागला असतं गाडी पडली असती त्याला लागलं असतं. हो ना. असे मी म्हणते किती लांब लोक पाय फुटफुटत गेले ना आता खडा सुद्धा कुठे टोचला नाही पायाला. आता रोडनं किती राहतं घसाडायला पाहिजे होतं ना. म्हणजे नुसतं फटफटत गेलं तरी कातडं निघतं की हो. काहीच नाही म्हणलं आपले स्वामी किती तारते म्हणलं केवढं संकट स्वामी पुढे जायचं नाही. हो ना. मग रात्री तिथं राहिलो जेवणाची याची सगळी व्यवस्था होती मग सकाळी 3:30लाच जाग आला. मग सगळ्या लोक म्हणलं आंघोळी करा आता कारण आज गर्दा लय म्हणलं आपल्याला पुन्हा दर्शनाला यायला वेळ होईल.
केलं 4 वाजता बारी लागलो दर्शनाला. तर 6 वाजेपर्यंत दर्शन झाले. दर्शन झाले मस्त. एवढी नंतर मध्ये लय गर्दी झाली कारण असे बाहेरच्या दिंड्या हे भरपूर येईल होती तिथं गर्दा बी खूप होती. पण आम्ही जेव्हा दर्शन घेतली तेव्हा खूप पब्लिक होती बरं. पण मग एवढी समजा असं वाटलं नाही की आपण बारीला गेले आणि आता आपलं सुरुवातीला असं वाटलं दर्शनच कधी होईना असे पूर्ण हॉल पॅक होईल होते. हो ना. आणि तुम्ही नेमकं गुरुपौर्णिमेला म्हणजे त्यावेळेस लोक येणारच ना, गर्दी जास्तच असते ना. हा. आणि मग असं वाटत नव्हतं, असं वाटलं 12-1 वाजता काय आपण दर्शनाला. पण लगेच ते 1.25 घंट्यातच दर्शन झालं ताई. अरे वा. दर्शन बी इतकं चांगलं कारण आमच्या सोबत जे बी होते ना सगळे म्हणजे आपल्याला 12-11-12 तरी वाजणारच दर्शनाला. तर सकाळी लगेच 6:15 वाजता दर्शन करून खाली आम्ही. दर्शन बी इतके मस्त झाले. दर्शन झाले. मग उपवास होता आम्हाला. मग तिथे थोडं फराळाचं केलं आणि थोडा खोलीवर आराम केला आणि मग वापस निघलो रिटर्न. तर हेच अनुभव शेअर करायचा होता. म्हणलं आपल्याला आज स्वामींना किती वाचवलं म्हणलं. नाही ताई, खरोखरच स्वामी बरोबर होते ताई. म्हणूनच 3-3 वेळा तुम्ही बघताय ताई, साधी कोंबडी जरी आडवी गेली तरी लोकांचे हात पाय तुटतात ताई. अहो ताई ते कारचं बी असं त्या माणसाने डायरेक्ट आमच्या याच्यावर आणली. पण अशी गाडी ब्रेक दाबता कानी होता ना अशी फास्ट गाडी राहते. तर किती लांब लोक बसत गेले. नंतर मध्ये मग गाडी सरळ केली. पण काही गाडी अशी खाली पडली नाही का, काही लागलं नाही त्याला आणि मला आणि काहीच नाही लगेच. हो ना, स्वामी बरोबर होते ना हो ताई. आणि मग पहिलं कुठं जाऊ काम असते काही असं आपलं स्वामीचं जप मनातल्या मनात चालूच राहतो. पण त्या टायमाला इतकं फास्ट ते गाडी हे झालं ना, इतकं आणखी स्वामीचं नाव हो ना. आता एवढं मोठं पुढून संकट आलंय म्हटल्यानंतर काय होत आहे. पण मग आपले स्वामी वाचवते बरं ताई, किती संकट येऊ द्या. हो ना. आपले स्वामी मग ते उगाच म्हणत नाही भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते पाठीशी असतातच. किती संकट यायच्या भक्तावर स्वामी तारतेच. हो ना. पाठीशी असतात आणि रक्षण नेहमी करतात आपल्या भक्तांचं. मग काल यायला जरा थोडा वेळ झाला. घरचे काम म्हणलं आज ताईला पहिला आपला अनुभव सांगायचा की स्वामीनं कसं वाचवलं आपल्याला. नाही, खूप सुंदरच स्वामींनी तुम्हाला अनुभव दिला ताई. आणि असेच स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी राहो ताई, खरोखरच. त्या अनुभवाचं तसे भरपूरच. पण अशा दुःखात सुखात बी लगे असं आपल्याला समजून येतं की नाही इथं स्वामीनं आपल्याला तारलं. हो ना. स्वामी आपल्या भक्तांना नेहमी तारूनच नेत असतात ना ताई. कधी कधी जाणवून येतं, कधी जाणवून येत नाही. परंतु तेच असतात ना हो प्रत्येक वेळी आपल्या बरोबर. रात्री मग पूजाला बसल्यावर म्हणलं स्वामी तुम्हाला नुसतं म्हणलं स्वामी की आम्हाला गुरुपौर्णिमाला जायचं यायला बुद्धी द्या. हे नाही म्हणताय तुम्ही लगे गुरुपौर्णिमाच्या आणल्या दिवशी आम्हाला बोलवलं म्हणलं. पण सगळं काही म्हणलं पण आम्हाला जसं नेलं तसं रूप तुम्ही घरी आणलं म्हणलं स्वामी. पहिलं स्वामीला त्यांचे बोलले तुम्ही लय वाचवलं म्हणलं आज आम्हाला. त्याला रात्री ध्यान आलं ते म्हणजे आज लय अवघड झालं असतं म्हणलं. स्वामी आई पाठीमागं आपल्या स्वामीने वाचवलं म्हणलं आपल्याला. हो ना. नाही, एका वेळेस 3 वेळेस संकट येणं म्हणजे साधी गोष्ट नाही ताई. एवढं इथलं धड वजन नाही म्हणजे असं काय होऊ राहिलं. कधी बकरी माता येते, कधी कुत्र डायरेक्ट मध्ये येतंय. एक दारू पिएल माणूस तो डायरेक्टच आला. पण असं कत्तही कोणाला धक्का नाही लागू द्याला. हो ना. ते म्हणजे आपण म्हणतो की माझ्यामुळे वाचलं, पण तसं नसतं ताई. करता करविता स्वामीच आहेत ना हो. हा, स्वामी शिवाय पान हालत नाही ना मग. हो ना. कधी बघा की समोरून कुत्रं येतंय माहित असतं, पण तरी पण त्यावेळेस काहीच डोकं चालत नाही. खूप मी तर खूप एवढं ऐकलेलं आहे ना लोकांचं. म्हणजे कधी असं कुत्रं आडवं आलं, त्याचा ऍक्सिडेंट असा झाला की त्याला मेंदूला लागलं, हात पाय किती दिवस तरी मोडलेलं, किती दिवस ते ICU मध्ये. म्हणजे खूप विचित्र ऍक्सिडेंट होतात. म्हणजे असं कुत्रं किंवा काय आडवं, कोंबडी जरी आडवी आली तरी लोकांचा हात पाय मोडतात ताई. पण त्यावेळेस महत्वाचं त्याच्यासाठीच ईश्वराची भक्ती करणं गरजेचं असतं. हो ना. एक आपण केला धर्म आडवा येतो. हो ना. स्वामी नेहमी म्हणतात की 1 पाऊल माझ्याकडे टाका, मी 1000 पावले तुमच्याकडे टाकेल. तेच म्हणलं ना. तेच म्हणताय जसं समोरून कार होती आपलं काहीच राहिलं नसतं. पण काय देवाची लीला म्हणे आपल्याला काहीच होऊ दिलं नाही. हो ना. आता जगाचे चालक मालक पालकच बरोबर असल्यानंतर ताई काय होणार आहे सांगा बरं. कार आली काय जरी आली तरी.
मला आज असं झालं, एक मालक सोबत येऊन घरातले गेले, म्हणलं मालक येऊस तर आपण ताईला फोन लावू म्हणलं, नाही त्या दिवशी आणि होईन मालक येईन आणि ताईचा फोन येईन, परत मी परत लागलं, मला वाटलं ते येऊस तर आपण बोलून घेऊ ताईशी. नाही, खूप छान अनुभव दिला ताई. बघा, 4 व्हीलर मध्ये 4 चाकीमध्ये जरी लोक असली तरी जाग्यावर ठार व्हायला वेळ लागत नाही ताई ऍक्सिडेंटने. हो ना. तुमच्या बरोबर स्वामी शक्ती होती त्यामुळे 4 व्हीलर सुद्धा तुमचं काहीच करू शकली नाही. इथली इथे काल अशी डायरेक्ट त्या माणसाने टर्न मारला सोबत आमच्या आणि सांगितलं किती लांब लोक पाय असं नाही घसरत गेली. ते रात्री म्हणजे मला तुटली का, मला वाटली तू जर शेत पडा असत आपलं काहीच नव्हतं राहत, तू पडली असती गाडी पडली असती लागला असता आपल्याला. हो ना, हो ना. नाही, पाठीमागचा व्यक्ती पडला की गाडी जास्त हलते ना. हो ना. नाही, खूप छान स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले ताई, खरोखरच खूप सुंदर. स्वामी म्हणतात काही लोक की बघा, स्वामी म्हणतात पण म्हणत नाहीत, करून पण दाखवतात. लय आघात लिहिला आहे. हो हो हो, स्वामींच्या लीला अगाध आहेत, खरोखर खूप सुंदर अनुभव. स्वामीचे अनुभव जे स्वामी सेवेकरी ना त्यालाच कळते, बाकी नाही कळू शकणार, कारण ते स्वामी सेवा जे करतात त्याला अनुभव कळते स्वामीची. हो हो, स्वामी कशा प्रकारे लीला करून आपल्या भक्तांचं रक्षण करतात हे त्या लहान हो सेवेकऱ्यालाच माहित असतं. लहान हो मोठा हो कसा हो स्वामी सेवेकरी त्याला कळत नाही हे आपले स्वामीचे संकेत आहे म्हणून. हो ना, हो ना. आणि त्या स्वामी सेवेकरांना समजतात पण स्वामींचे चमत्कार किंवा त्यांचे संकेत, स्वामींनी अनुभव दिलेले, लहान असो किंवा मोठा असो, पण ते समजतं. हो ना. मला लगेच म्हणलं ताईला असं 2 वेळेस अनुभव पाहिला, अनुभव शेअर केला, परत अनुभव आला. त्या दिवशी गुरुवारीच केला म्हणलं तू स्वामीचा हे लय अनुभव आला, कारण ते मला गुरुपौर्णिमा 1 दिवस पुढे राहिली तर अगोदरच म्हणते चला आपल्याला जायचं शेगावला. नुसतं ते म्हणलं आपल्याला जायचं म्हणलं गुरुपौर्णिमाला, ते म्हणजे श्रावण महिन्यात जाऊ आपण याला जाऊ गुरुपौर्णिमाला. खूप छान अनुभव आहे ताई. खूप अनुभव देते. हो हो हो, शेअर करते मी. चांगली तब्येत चांगली ताई मग? हो हो, छान आहे, छान. तुमचा आवाज लय भारी ताई ऐकायला. थँक्यू. बोलाच वाटतंय. हो ना, पण आपण दुसऱ्यांना ऐकवणार आहे ना. हो हो. खूप छान अनुभव आहे ताई, शेअर करते मी. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा किती सुंदर अनुभव स्वामींनी ताईंना दिलेला आहे. असेच स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण करतात. कधीही एखादी वाईट वेळ आली किंवा एखादं संकट आलं तरी देखील आपल्याला माहीत नसतं आपल्यावर कधी कोणतं संकट येणार आहे, परंतु जे जगाचे चालक, मालक, पालक आहेत त्यांना माहीत असतं की आपल्या भक्तांच्या बाबतीत काय घडणार आहे, आणि तेव्हा मात्र ते प्रत्येक वेळी आपल्या भक्तांचे रक्षण करतच असतात आणि अलगद त्या संकटातून बाहेर काढत असतात. तेव्हाच ते अनुभव घडत असतात, कारण ईश्वराची साथ मिळणं ही खरोखरच साधी गोष्ट नाही. या जगामध्ये तुम्ही पाहताय की कसं लोक एकमेकांची साथ देतात, समोर देतात आणि पाठीमागे साथ सोडतात. तोंडावर गोड गोड बोलतात आणि पाठीमागे काही बोलत असतात. तर त्यामुळे ईश्वराला वेळ देणं खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. या जगातील खोट्या नात्यांमध्ये गुंतण्यापेक्षा ईश्वराची साथ मिळवणं खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्या लोकांना तुम्हाला साथ द्यायची असते ती काहीही करून देत असतात. तुम्ही वेळ दिली किंवा नाही दिली तरी देखील ते साथ देत असतात, कारण त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी आदर असतो. परंतु जरी तुम्ही एखाद्या नात्याला खूप वेळ देत असाल आणि त्या नात्यामध्ये जर तुमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये भाव नसतील तर खरोखरच तुम्ही कितीही वेळ दिला तरी ते काहीसुद्धा ते शून्यामध्ये मोजलं जातं. परंतु तोच वेळ जर तुम्ही ईश्वराला दिला, भगवंताला दिला, आपल्या स्वामींना दिला तर स्वामी तुमच्या पावलोपावली तुमच्या बरोबर राहतात आणि तुमचे रक्षण देखील करत असतात. त्यामुळे जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी असतील, स्वामींची साथ असेल, तेव्हा तेवढीच प्रामाणिक लोक देखील तुमच्या आयुष्यामध्ये येत जातात आणि पावलोपावली तुम्हाला मदत देखील करून जातात. जो आपलेपणा आहे तो ईश्वराच्या भक्तीमध्ये आहे. खूप लोकांना माहीत आहे, जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहीत आहे की स्वामींच्या भक्तीमध्ये किती मोठं सुख आहे. आणि त्याचबरोबर जरी एखाद्याला हा अनुभव नसेल तर आपल्या चॅनलवर जेवढे व्हिडिओ येतात त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येकाने आपापली मतं मांडलेली आहेत. खरोखरच स्वर्गासारखं सुख आहे स्वामींच्या भक्तीमध्ये. किंवा कोणत्याही देवाची भक्ती तुम्ही करा, जेव्हा तुम्ही मनापासून भक्ती करता
तेव्हा मात्र ईश्वराला प्राप्त होण्या इतकं सुख म्हणजे स्वर्गाचं सुख आहे. आणि जेव्हा ईश्वर तुमच्या बरोबर असतात, तुम्हाला मदत करतात, अनुभव देतात, आणि त्याचबरोबर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देखील होत असते ईश्वराच्या सानिध्यामध्ये असण्याची. आणि तेव्हा जो दिव्य आत्म्याला जी शांतता मिळत असते, जे तुम्हाला सुख मिळत असते, ते खरोखरच अगणित सुख आहे. आणि हेच सुखासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, परंतु त्या यशस्वी होण्यापाठीमागे किती प्रमाणात सुख आहे. एखाद्याला यश मिळालं तर तो किती मिनिटापर्यंत आनंदी राहत असतो, परंतु जेव्हा ईश्वराचं सुख मिळतं, ईश्वराच्या भक्तीचं सुख मिळतं, तेव्हा मात्र तो आयुष्यभर आनंदी होत असतो. तो खरोखरच हे सुख आयुष्यामध्ये भेटणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मनापासून मनोभावे ईश्वराची भक्ती करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. ईश्वर आपल्या भक्तांचं रक्षण तर करतच असतात, त्याचबरोबर जे सुख भेटत असतं ते खरोखरच मौल्यवान असते. त्यासाठीच ईश्वराची साथ भेटणं खरोखरच खूप गरजेचे आहे. तर या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता, मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा अनुभव स्वामींचा आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता, तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. जेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येतो, त्याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे, त्यामुळे जे काही कार्य आहे ते तुमचे आहे. आणि तुम्हाला जर खरोखरच स्वामी सेवेकरी वाढवायचे असतील, तुम्हाला जर असं वाटत असेल की स्वामींची कृपा ही प्रत्येकावरती झालीच पाहिजे, त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर खरोखरच खूप सुंदर अनुभव होता. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.